मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातील जवळपास अगदी सर्वच राजकारण्यांना, विशेषतः सत्तेतील मंडळींना मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाशी काही एक हे देणं घेणं दिसत नाहीये. आरक्षणाच्या नावाखाली फक्त आणि फक्त महाराष्ट्र हा पेटता राहिला पाहिजे, महाराष्ट्र हा धगधगता राहिला पाहिजे आणि त्यातून महाराष्ट्रातील जातीय संघर्ष कायम ठेवून तो जातीय संघर्षामध्ये मतांचं विभाजन कसं कायम राहील आणि मतांच्या विभाजनाचा प्रयोग हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसा टिकेल आणि त्यातून मात्र आपल्याला राजकीय सत्ता किंवा राजकीय सत्ता स्थानं कशी मिळतील आणि राजकीय सत्ता कशी टिकेल असा सध्याचा सर्वदूर प्रयत्न हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा सत्ताधारी पक्षही करत आहेत आणि विरोधी पक्षातील मंडळी देखील हा सातत्याने अलीकडच्या काळामध्ये करताना दिसतोय. मी एव्हाना आपल्याशी कुठल्या विषयावर बोलतोय? महाराष्ट्रातील ज्वलंत आणि अतिशय धगधगत्या प्रश्नावर म्हणजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मी आपणाशी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय हा यापूर्वीच एकनाथ शिंदेच्या सरकारने घेतलाय, परंतु हा 10% निर्णय कायद्याच्या चौकटीत हा कितपत टिकेल किंबहुना हा 10%चा निर्णय हा कायदेशीर कसोटीवर हा मजबूतीने टिकेल किंवा नाही याबाबत सर्वंकष विचार विनिमय करण्यासाठी आणि मराठा समाजाला पुढच्या काळामध्ये मजबूत असं आणि कायद्याच्या कसोटीवर टिकेल असं आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे सरकारने ही सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. परंतु त्या बैठकीला विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ही अक्षरशः दांडी मारली आणि ही दांडी मारत असताना त्या दांडी मारणाऱ्या दांडी बहादरांमध्ये काँग्रेस पक्षाचे नाना पटोले होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबादास दानवे होते आणि काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार होते. शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील देखील हे या बैठकीला अनुपस्थित राहिले आणि ते अनुपस्थित राहत असताना या नेते मंडळींनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मात्र महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये आणि महाराष्ट्रातील एकूणच समाजमनामध्ये या नेत्यांच्या बद्दल मराठा आरक्षणाबाबत असलेली आत्मीयता किंबहुना त्याबद्दल असलेली सहानुभूती याबद्दल मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहेत. हे मात्र या ठिकाणी अजिबात नाकारता येणार नाहीये. एकतर मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार यांची भूमिका ही सातत्याने ही विरोधी भूमिका ही राहिलेली आहे आणि राहिला प्रश्न तो अंबादास दानवेंचा आणि जयंत पाटलांचा आणि नाना पटोलेंचा. यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत भूमिका घेताना नेहमी संदिग्ध भूमिका ही सभागृहाच्या बाहेर घेतलेली आहेत किंबहुना पत्रकारांशी वार्तालाप करताना अगदी तशीच भूमिका ही संदिग्ध भूमिका ही अंबादास दानवेंनी घेतलेली आहे, ती भूमिका पटोलेंनी घेतलेली आहे आणि तीच भूमिका ही जयंत पाटलांनी देखील घेतलेली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबत सभागृहाबाहेर वेगळं बोलायचं आणि सभागृहामध्ये मात्र वेगळं मत मांडायचं अशी डबल ढोलकी भूमिका आणि दुहेरी भूमिका ही या नेत्यांनी घेऊन मराठा समाजाला झोलवण्याबरोबरच कधी तळ्यात तर कधी मळ्यात अशी डबल ढोलकी भूमिका ही सातत्याने या मंडळींनी मागच्या काळात घेतलेली आहेत आणि आजही ही मंडळी तीच भूमिका घेत आहेत. विधिमंडळातील चालू असलेल्या अधिवेशनामध्ये सत्तारूढ आमदार विरोधी पक्षाच्या आमदारांनी आरक्षणाच्या बाबत सभागृहाबाहेर अक्षरशः ही आरक्षणाची टोलवाटोली चालू केलेली आहे. वास्तविक लोकसभेच्या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये हा धुमसत होता. अनेक मतदारसंघामध्ये त्या संघर्षाच्या अस्मिता या अतिशय टोकदार बनलेल्या होत्या आणि त्या मतदारसंघामध्ये असलेल्या अनेक मतदारसंघांपैकी काही मतदारसंघामध्ये त्या एवढ्या पराकोटीच्या टोकदार झाल्या होत्या की
त्यातून मी म्हणणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना, त्यातून मी म्हणणाऱ्या अतिशय धनाढ्य उमेदवारांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चारी मुंड्या हे सपशेल चित व्हावं लागलं, हे पराभूत व्हावं लागलं. हा महाराष्ट्रातील गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील म्हणजे 1.5 महिन्यापूर्वीच्या लोकसभेतील निवडणुकीतील हे चित्र हे महाराष्ट्राने उभ्या डोळ्यांनी बघितलंय. आणि तरी सुद्धा यातून राजकीय नेतृत्व आणि विरोधी पक्ष मात्र सुधारायला तयार नाहीये. विरोधी पक्ष केवळ राजकारण म्हणून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे हे बघत आहेत. आणि हे बघत असताना फक्त विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फक्त वातावरण तापवण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाकडून जसा होतोय, तसाच हा सातत्याने सत्तारूढ असलेल्या शिंदे सरकारकडून हा देखील सातत्याने होतोय. मराठा आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय अजिबात राहिलेला नाहीये. मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील पुढच्या सामाजिक सलोख्याचा विषय आणि महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्दाचा विषय हा महाराष्ट्रामध्ये बनलेला आहे. हे मात्र सत्ताधारी पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी पक्के लक्षात ठेवण्यासारखं या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती आहे. राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दांडी मारणं म्हणजे गोरगरीब असलेल्या आणि वंचित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला खीळ घालणं किंवा आरक्षणाच्या मागणीला कोलदंडा घालून विरोध करण्यासारखंच हे या ठिकाणी दिसून येतंय. आणि तशीच मानसिकता ही आज महाराष्ट्रातील मराठा समाजातील आणि महाराष्ट्रातील एकूण मतदारांची आणि नागरिकांची ही कालच्या परवाच्या बैठकीत मारलेल्या दांडीमुळे ही स्पष्टपणाने निर्माण झालेली आहेत. हे सत्य मात्र नाकारता येणार नाही. आणि आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मराठा समाजातील साधारणतः 350-400 युवकांनी आरक्षणाच्या बाबत आपलं बलिदान दिलेलं आहे. हे बलिदान देत असताना त्या 350 युवकांनी, बेरोजगार युवकांनी नोकरी लागत नाही म्हणून या आत्महत्या केलेल्या आहेत. आपला जीवन प्रवास हा या ठिकाणी संपवलेला आहे. आणि हे सर्व करत असताना देखील संवेदना हरवलेलं सरकार आणि संवेदना हरवलेले विरोधी पक्ष मात्र अजूनही मराठा आरक्षणाच्या बाबतीत लपंडावाचा खेळ हा सातत्याने खेळत आहेत. आणि हा लपंडावाचा खेळ खेळत असताना सत्तारूढ असलेल्या शिंदे सरकारला आणि विरोधी पक्षाला मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या तरुणांचा, मराठा समाजाच्या नागरिकांचा किती अंत हा बघणार आहेत, किंबहुना मराठा समाजातील तरुणांचे अजून किती बळी हे प्रस्थापित राजकीय व्यवस्था ही घेणार आहेत, असा उद्विग्न करणारा प्रश्न आजही महाराष्ट्रामध्ये खेडोपाडी ग्रामीण भागात हा विचारला जातोय. यातून मात्र एक गोष्ट स्पष्टपणाने ही अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. जी सत्ता माणसाला मरणाच्या दारात उभी करते, जी सत्ता माणसाला आत्महत्येस प्रवृत्त करते, ती सत्ता ही मात्र निष्प्राण देहासारखी असते. म्हणून जातीचे राजकीय गणित मांडून गोरगरीब जनतेचे हाताशी आलेले आरक्षणाचे हिरवे शिवार जर प्रस्थापित राजकीय मंडळी पांढऱ्या शुभ्र वेशातील टोळधाडीकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हा जर सातत्याने होत असेल, तर त्या होणाऱ्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा समाजाने, महाराष्ट्रातील वंचित आणि विस्थापित मराठा समाजाने आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत, आरक्षणाचे खरे शत्रू कोण आहेत, हे मात्र ओळखण्याची गरज ही निर्माण झालेली आहे. काही अंशी मराठा समाजामध्ये याची जाणीव देखील ही झालेली या ठिकाणी दिसते. सुप्रीम कोर्टामध्ये जर शिवसेना ही उद्धव ठाकरेची आहे की एकनाथ शिंदेची आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जर खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा आहे की अजित पवारांचा आहे, यावर जेवढी ताकद ही प्रस्थापित असलेल्या या उभय नेत्यांनी लावलेली होती, तीच ताकद मात्र सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण मजबूतीने उभं कसं राहील, मराठा आरक्षण मजबूतीने
हे मराठा समाजाच्या पदरात कायदेशीरदृष्ट्या कसं पडेल यावर मात्र का लावत नाहीत, असा साधा सुधा प्रश्न आजही ग्रामीण भागातील खेडूत माणूस हा ठिकठिकाणी विचारल्याशिवाय हा स्वस्थ बसत नाहीत. यातून मराठा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न किती टोकदार बनलेला आहे याची प्रचिती आणि अनुभूती ही आजही महाराष्ट्रातील खेडोपाडी जर फिरलं तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने कायदेशीर की बेकायदेशीर यावर देखील हे सरकार आहेत किंवा नाहीत यावर एकनाथ शिंदेंनी, देवेंद्र फडणवीसांनी आणि अजितदादांनी हे सरकार कायदेशीर आहेत यासाठी जेवढा जीवाचा आटापिटा आणि जेवढं जीवाचं रणकंदन हे महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केलेलं होतं, तेच रणकंदन किंबहुना तीच आत्मीयता ही मराठा समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी ही राज्य सरकारने पुढच्या काळामध्ये करायला पाहिजे होती. परंतु दुर्दैवाने राज्य सरकारने त्यामध्ये फारसं गांभीर्य हे दाखवलेलं नाहीत. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी रणशिंग फुंकले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी हे युद्ध पुकारले. पण हे युद्ध पुकारलं असताना जरांगे पाटील हे कोणाच्या तरी नेतृत्वाचं हस्तक आहेत असा संशय हा महाराष्ट्राच्या मनामध्ये हा निर्माण झालेला दिसतो. तो संशय दूर करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांना फार मोठी संधी ही आता मात्र निर्माण झालेली आहे. ती जरांगे पाटलांनी मात्र त्यांच्या वर्तणुकीतून आणि त्यांच्या असलेल्या वक्तव्यातून दूर करावी लागेल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या नेत्याला पाडणार, त्या नेत्याला पाडणार, त्या नेत्याला पाडत असताना त्याचा खुटा उपटणार, याचा खुटा उपटणार, एका बुकीत त्याचे दात पाडणार, विरोधकांचं वस्त्रहरण करणार, हे जरांगे पाटील सारखं आणि सातत्याने म्हणत आहेत. जरांगे पाटलांना मात्र हे सर्व विधान करत असताना जरांगे पाटील तुम्ही प्रस्थापित नेतृत्वाला निश्चित पराभूत करा, प्रस्थापित मदमस्त असलेल्या नेत्यांना तुम्ही पाडा, सरकार देखील पाडा, आमची त्याबद्दल कुठलीही हरकत नाही. हे पाडापाडीचं राजकारण किंवा पाडापाडीचं वक्तव्य हे एक वेळेस गृहीत धरण्यासारखं आहे. पण उद्या जर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ता बदल झाला तर येणाऱ्या सरकारकडून म्हणजे शरद पवारांकडून, उद्धव ठाकरेंकडून आणि विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले या असलेल्या मंडळींकडून मराठा समाजाला पुढच्या काळामध्ये आरक्षण किती दिवसात देणार आहेत, किंबहुना आरक्षणाची मर्यादा ही किती कालावधीमध्ये मराठा समाजाच्या झोळीमध्ये टाकणार आहेत, याची लेखी हमी ही जरांगे पाटलांनी पुढच्या काळामध्ये घेण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि ही जबाबदारी ती स्वीकारत असताना पुढच्या सरकारवर जर सत्ता बदल होणार असेल तर त्यावर मात्र दबाव ठेवण्याची भूमिका ही मनोज जरांगेंना पुढच्या काळामध्ये ही घ्यावीच लागेल. नाहीतर मनोज जरांगे हे कुठल्या तरी राजकीय नेतृत्वाचे हस्तक आहेत किंबहुना आश्रित आहेत यावर मात्र महाराष्ट्रातील जनतेचं शिक्कामोर्तब झाल्याशिवाय राहणार नाही. मुळात मराठा आरक्षणाची लढाई ही सामान्य आणि गोरगरिबांच्या नागरिकांची ही लढाई बनलेली आहे. ही लढाई लढत असताना ही कुठल्याही राजकीय घराण्यांची लढाई राहिलेली नाही. मुळात राजकीय घराण्यांचं कुणबीकरण आणि राजकीय घराण्यांचं ओबीसीकरण हे यापूर्वीच कधीतरी झालेलं आहे, हे मात्र लक्षात घ्या. मनोज जरांगेंनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या संघर्षाला तोंड फोडलेलं या ठिकाणी दिसतंय. ते तोंड फोडणं किंबहुना त्या संघर्षाला वाचा फोडणं हा मराठा समाजाचा नैसर्गिक अधिकार देखील आहेत आणि हक्क देखील आहेत. परंतु राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीला, त्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या पुढच्या कायदेशीर
न्यायालयीन प्रक्रियेवर विचारविमर्श आणि विचारविनिमय होणार होता. त्या विचारविनिमय करणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला जर विरोधी पक्षांचे नेते चर्चेतून पळ काढत असेल, दांडी मारत असेल, तर त्यातून मात्र मराठा समाजाला या विरोधी पक्षांच्या नेत्याच्या असलेल्या भूमिकेबद्दल, मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबत कितपत गांभीर्य आहेत अशी शंका उपस्थित झाली तर आश्चर्य वाटायला नको. वास्तविक विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे सरकारने बोलवलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला हजर राहून मराठा आरक्षणावर आणि मराठा समाजामध्ये एक सकारात्मक संदेश हा विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये पोहोचवता आला असता, परंतु दुर्दैवाने ही संधी विरोधी पक्षांनी या ठिकाणी गमावलेली दिसते. मराठा आरक्षणाबद्दल विरोधी पक्ष गांभीर्याने असणं किंवा नसणं याची नोंद मात्र महाराष्ट्रातील जनता, विशेषतः मराठा समाज हा भविष्यात नक्कीच त्याची नोंद घेतल्याशिवाय राहणार नाहीत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज याबाबत नेमका कुठला निर्णय घेतो हे आपल्याला पुढच्या काळात दिसेल. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच नव्या दिवशी नव्या विषयांसह.